आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर. बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाला धक्का बसलाय. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवत सरपंच पदाचा मान मिळवला. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीची लाट मिळेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रत्यक्ष निकालात मतदारांनी वेगळा कौल दिल्याचं पाहायला मिळालं. गावातील विकास कामं, स्थानिक प्रश्न आणि उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा या मुद्द्यांवर मतदारांनी मतदान केल्याचं बोललं जात आहे. हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत होत्या. पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही. तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं. त्यांनी जे काही आरोप असतील ते सिद्ध झाले तर ते आरोप असतात, नाही तर आरोप कुणी कुणावर करू शकतं. परंतु राजकीय वाद सगळा आमचा संपलेला आहे. आम्ही सगळे गावकरी मिळून एक आहोत आणि पुढे गावाला कसं मदत करता येईल, गावाला कसं पुढे नेता येईल तसा प्रयत्न करू. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे या संदर्भात काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. जरांगी नावाच्या कुठतरी बिंडोक माणसाने कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगीच्या आसपास राहून कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे गावगाड्यात काय तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठतरी विकासाला महत्व देण्याचं काम केलं असेल. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी खरात कनेक्शन